नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आदर्श घोटाळ्यातील तपास सुरू असताना आरोपींनी प्रशासनाला हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची जमीन किरकोळ किमतीत विकल्याचा माजी आमदार इम्तियाज जलील यांचा आरोप. तर जायकवाडी धरणात 90% अधिक पाणीसाठा, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडणार, गोदाकाठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आता बघूया सविस्तर बातम्या. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस प्रशासनावरती पत्रकार परिषदेमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तिथे पवन देवीदास अधाने हे जे मुख्य आरोपी आहे यशस्विनी बँकेचा, त्याची आई आणि त्याचे वडील मागच्या 1 वर्षापासून ते जेलमध्ये आहे, हडसूल जेलमध्ये, कारण ते मुख्य आरोपी आहे आदर्शमध्ये आणि ते यशस्विनीमध्ये पण आहे. आता पवन देवीदास अधानेला पोलिसांनी आतापर्यंत अरेस्ट केलेलं नाही आहे. ते म्हणतात की ते फरार आहे करके, ते ॲब्स्कॉन्डिंग आहे. आणि पोलिसांनी जेव्हा हे केस रजिस्टर झाला, FIR रजिस्टर झाली होती, त्याच वेळी आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही तुरंत हे सगळे जे रजिस्ट्री ऑफिस आहे, तलाठी ऑफिस आहे, तहसीलदार आहे, ह्यांना पत्र पाठवा की हे जे डायरेक्टर्स, चेअरमॅन आणि बँक मॅनेजर्स यांनी हे घोटाळा केलेला आहे त्यांची प्रॉपर्टी कोणत्याही रीतीने त्याचा फेरफार होऊ नये, त्याची रजिस्ट्री होऊ नये. ते पत्र गेलं होतं. त्याच्यानंतर आता आमच्याकडे असे अनेक प्रकरण समोर येऊ लागलेले आहे की ज्याच्यामध्ये हे पवन अधाने यांनी आपली राहतपट्टा तांडा इथे त्याची एक जमीन होती, ते त्यांनी विकली आणि रितसर तहसीलदाराकडून त्याची हिअरिंग झाली. का हिअरिंग झाली? कारण पोलिसांनी तर तहसीलदाराला पत्र पाठवले होते की यांच्या कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार करू नये करके. मग तहसीलदार साहेबांनी हिअरिंग घेतली. ते पवन अधाने सुद्धा हिअरिंग मध्ये होते, पोलीसवाले सुद्धा हिअरिंग मध्ये होते आणि तहसीलदार साहेबांनी निर्णय घेतला की नाही ते विकून द्या, त्याची फेरफार करून द्या आणि त्याप्रमाणे ते करण्यात आलेली आहे. ते कमीत कमी 1 एकर जागा आहे. दुसरी, पवन अधानेचे 2 प्लॉट्स होते, रेसिडेन्शियल प्लॉट्स होते, रस्त्यावर प्लॉट्स आहे पिसादेवीमध्ये, ते 11,000 स्क्वेअर फीटचे. त्याचं व्हॅल्युएशन आपण कमीत कमी बघितलं तर 5 कोटी रुपये पर्यंत येतं. ते जालन्याच्या एका मोठ्या उद्योगपतीयांनी ते घेतलेले आहे, गोयल नावाचा. तर ते कितीला? एक 43 लाख मध्ये आणि दुसरा 33 लाख मध्ये हे घेण्यात आलेली आहे. जे प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू जे आहे 5 कोटी रुपये. म्हणजे आपण एक साधारणतः धरलं की 6 कोटी रुपयाची प्रॉपर्टी पवन अधानेने विकलेली आहे. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण जवळपास भरले आहे. जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलाय. सोमवारी सायंकाळपर्यंत जायकवाडी धरणात 90% अधिक पाणीसाठा जमा झालाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढू शकते असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिलाय. नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये असंही आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलंय. जिल्ह्यात पहाटेपासूनच कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. पावसाचा जोर प्रचंड असल्याने पाचोड खुर्द आणि पाचोड या 2 गावांचा संपर्क तुटलाय. या गावांमध्ये नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण जवळपास भरलं आहे. जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे यांच्या नेतृत्वाखाली शहर आणि जिल्ह्यातील 25 प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी यांचं नियुक्तीपत्र त्यांना देऊन स्वागत केलंय. आज या ठिकाणी आमचे नेते
महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष भीमरावजी हत्ती आंबेरे साहेब, आम्ही एक कार्यक्रम मागे एक मोठा मेळावा त्यांचा सत्कार सोहळा घेतला होता आणि त्या सत्कार सोहळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष कार्यालयात उपस्थित होते आणि त्या दिवशी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तींच्या घोषणा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि त्याच निमित्ताने आज त्यांच्या कार्यालयामध्ये जे काही प्रमुख पदाधिकारी होते तर त्यांना विविध पदावर त्यांच्या नियुक्त्या आम्ही आज या ठिकाणी दिल्या. मग त्यावरती काही जिल्ह्याचे पदाधिकारी होते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही सामाजिक न्याय विभागाच्या, काही इतर विभागाच्या, तर जिल्ह्यावरती ज्यांच्या नियुक्त्या द्यायच्या होत्या त्या नियुक्त्या आम्ही हत्ती आंबेरे साहेब यांच्या उपस्थितीत आणि म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उद्धवराव बनसोड साहेब आम्ही एकत्र मिळून ह्या नियुक्त्या त्यांना या ठिकाणी दिल्या. तर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो जिल्हाध्यक्ष म्हणून. आणि येणाऱ्या काळात दररोज पक्षामध्ये नवीन पदाधिकारी येत आहेत, नवीन चांगलं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला मी या ठिकाणी मान सन्मानाने त्यांना पद देतो आहे. त्यांनी चांगलं काम करावं आणि पक्षासाठी येत्या आता काही विधानसभेसाठी या ठिकाणी निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये विधानसभेला पक्षाला जे काही वरून पक्ष जबाबदारी देईल, ज्यांना महाविकास आघाडीचे तिकीटं देतील त्यांना निवडून आणण्यासाठी ही पदाधिकारी मंडळी जोरदार यांनी काम करावं अशा त्यांना या ठिकाणी मी विनंती करेल. आणि तसंच आज या ठिकाणी आपला बैलपोळा सण आहे मोठ्या प्रमाणात, तर सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना या ठिकाणी आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी बळीराजा मोठा अडचणीत आहे, शेतकरी संकटात आहे. या सत्तेच्या, या भारतीय जनता पक्ष त्यांच्या सहकारी पक्षांनी सत्तेत राहून या ठिकाणी बळीराजाला मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं, परंतु येत्या दिवसात हे चित्र बदलणार आहे, राज्यामध्ये सत्ता बदल होणार आहे आणि तेव्हा या ठिकाणी या बळीराजाने निश्चिंत राहून या ठिकाणी शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर आपण आत्महत्या पाहिल्या असतील. परंतु आज त्या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने आव्हान करेल की त्यांनी थोडा धीर धरावा, संयम ठेवावं. निश्चितपणाने त्या शेतकऱ्याचं राज्य या राज्यात येणार आहे आणि सरकार येऊन आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात मदत करता येईल याचा विचार हे सरकार करणारं सरकार महाविकास आघाडीच्या राज्यात येणार आहे. आणि तेव्हा त्यांनी म्हणून मोठ्या प्रमाणात यावर आव्हान करून त्यांनी आत्महत्येसारखा वाईट विचार करू नये आणि निश्चितपणे चांगले दिवस येतील ह्या आशेवर जगावं. काही दिवसानंतर राज्यात सत्ता आल्यानंतर शेतकऱ्याच्या मनासारखे प्रश्न या ठिकाणी सुटतील. दीनदलित, गोरगरीब, पीडित जे काही अनेक प्रश्न या राज्यातले असतील, निश्चितपणाने हे सगळे प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर सोडवले जातील असंच या निमित्ताने आज या ठिकाणी सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक वेरूळ येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे. यावेळी विविध पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. जिल्हा अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक वेरूळ येथील हॉटेल आकाश येथे संपन्न झाली आहे. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. या बैठकीस जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केलंय. या बैठकीस गंगापूरचे माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल, खुलताबाद तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा तालुका समन्वयक रवी माहोरकर, बाळासाहेब सावंत, गणेश पवार, नईम बख्श, कन्नड माजी नगरसेवक, शहराध्यक्ष अहमद भैया मेंबर, मुजिबुद्दीन राजकुमार पांडे, सुधीर जाधव, इर्शाद जागीरदार, जावेद पटेलसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. और आप लोग हमारे साथ देंगे पूरी तरीके से. वो आदमी एकदम ओपन के अंदर अपने अल्पसंख्यक का काम करने के लिए तैयार है. क्या क्या चीज़ है, माइनॉरिटी की, आरटी, मारटी, मौलाना आज़ाद एजुकेशन, पूरी बात बताने का भी टाइम नहीं. जो सुशिक्षित लोग हैं वो सब जानते हैं कि भाई आरटी, मारटी, मौलाना आज़ाद एजुकेशन करोड़ों रुपया मुसलमानों का वापस जा रहा, अपने लोग उसका फायदा नहीं लेते. और मेरी आपसे और पूरे जिले की, पूरे महाराष्ट्र के, पूरे हिंदुस्तान को ये मैं संदेश देना चाहता हूँ कि ये चीज़ का अपनी कौम ने फायदा लेना चाहिए. दूसरी बात कि हमारे
दिन मैंने तुमको बताया कि मैंने 2 करोड़ रुपये लाया। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे। प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल। आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे। आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे। महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया। आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा। हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी। जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग। पाइपलाइन द्वारे घरोघरी नळ दिले जातात। हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते। मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे। बरोबर। तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगाची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी। जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे। ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते। म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया। असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते। म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू। आपली योजना आपली जबाबदारी। केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी। जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी। जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। जलजीवन मिशन ही योजना भारी, शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी। आपण निभावू आपली जबाबदारी। वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी। निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी। जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी। शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी। शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी। केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी। पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन। आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी। जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो।
प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जातंय. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतो की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. ऐन सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा फटका बसलाय. ऑगस्ट महिन्यानंतर 1 सप्टेंबर 2024 रोजी LPG सिलेंडर किमतीत वाढ झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये ही वाढ केली आहे. LPG सिलेंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीपासून मोठ्या शहरापर्यंत LPG गॅस सिलेंडर महागलाय. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरचा दर हा 39 रुपयांनी वाढून तो 1691.50 रुपयांवरती पोहोचलाय. अगोदर हा दर 1652.50 रुपये होता. 1 सप्टेंबर पासून 19 किलो वजनाचा LPG सिलेंडर कोलकाता शहरात 1802.50 रुपये झाला आहे. अगोदर हा दर 1764.50 रुपये होता. मुंबई शहरात हा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1644 रुपये झाला आहे. अगोदर हा गॅस सिलेंडर 1605 रुपये होता. चेन्नई शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडर 1855 रुपयाला झालाय, तर ऑगस्ट महिन्यात हा दर 1817 रुपये होता. इंडियन ऑइल या कंपनीच्या LPGचा हा दर आहे. 1 सप्टेंबर पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा दर बदललेला नाहीये. दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाचा घरगुती LPG गॅस सिलेंडर जुन्या दराप्रमाणेच म्हणजेच 803 रुपयांना मिळत आहे. कोलकाता शहरात हा गॅस 829 रुपये आहे. मुंबईत हा गॅस सिलेंडर 802.50 रुपयाला आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा दर 818.50 रुपयांना आहे.
ऑगस्ट महिन्यातही या गॅसची किंमत 818.50 रुपयेच होती. दरम्यान गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी घरगुती LPG सिलेंडरची किंमत 903 रुपये होती. आता हा गॅस केवळ 803 रुपयांना मिळतोय. 1 सप्टेंबर 2022 मध्ये दिल्लीमध्ये घरगुती LPG सिलेंडरच्या दरात हा बदल झालेला नव्हता. निवडणूक प्रक्रियेविषयी देण्यात येणारे प्रशिक्षणामुळे आपण आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी सुसज्ज होऊ. निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व नियमांचा व कार्यपद्धतींचा यथोचित अभ्यासच आपल्याला निवडणूक प्रक्रिया सुलभरित्या पार पाडण्यास सहाय्यभूत ठरेल, असं प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रशिक्षणास आजपासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथील प्रशिक्षण केंद्रावरती सुरुवात झाली आहे. एकूण 3 सत्रांमध्ये हे प्रशिक्षण होणार असून 5 दिवसांच्या एका प्रशिक्षण सत्रात 100 अधिकारी सहभागी होणार असून त्यातील पहिले सत्र नुकतेच सुरू झालेत. या सत्राचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलंय. यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपायुक्त अनंत गव्हाणे, निवडणूक आयोगाकडून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर विनय कुमार वर्मा, डॉक्टर संजय सिंह बनोटिया, प्रवास जैन, जितेंद्र वर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी आदी तसेच प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणातून प्रावीण्य प्राप्त करावं व त्यातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी. विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणालेत की निवडणूक प्रशिक्षण हे मन लावून घ्यावं. निवडणूक प्रक्रियेत आता अधिकाधिक डिजिटलायझेशन झालं आहे. त्याचा सराव होणं आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरील बारकावे या 5 दिवसीय प्रशिक्षणादरम्यान दिले जातील, असे आपण आत्मसात करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. तर या प्रशिक्षणानंतर अधिकाऱ्यांचं मूल्यमापन होणार आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रक्रियेचे सविस्तर नियमावली तयार केलेले असतात. काय करावं, काय करू नये, त्यांच्या कार्यपद्धती दिलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक बाबींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट ही नियमानुसारच होत असते. तसे नियम दिलेले आहेत, त्या प्रत्येक नियमांचा अभ्यास करावा, अशा सूचना किरण कुलकर्णी यांनी दिल्यात. प्रास्ताविक देवेंद्र कटके यांनी केलंय, तर प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचलन, तर प्रवीण फुलारी यांनी आभार मानला आहे. तर भारतीय दलित पॅन्थर सामाजिक संघटनांच्या विद्यमाने प्रशासकीय व सामाजिक उत्कृष्ट कार्य केले, त्या अनुषंगाने शेख अनवर शेख दादाभाई यांना आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण भूतकर, उपायुक्त रवींद्र जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय दलित पॅन्थर सामाजिक संघटना यांच्या विद्यमाने मौलाना अबुल कलाम संशोधन केंद्र सभागृह येथे प्रशासकीय व सामाजिक उत्कृष्ट कार्य केले, त्या अनुषंगाने आमदार प्रदीप जयस्वाल, अध्यक्ष लक्ष्मण भूतकर, उपायुक्त कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी रवींद्र जोगदंड यांच्या शुभ हस्ते शेख अनवर शेख दादाभाई, झोनल मलेरिया पर्यवेक्षक मनपा यांना राज्यस्तरीय पुरस्कार, शॉल, फुलांचं गुच्छा देऊन सत्कार करण्यात आलाय. सोबतच एकूण 40 उत्कृष्ट कार्य करणारे मनपा कर्मचारी, सिस्टर बेबीनंदा झांबरे, समूह संघटक ललिता दाभाडे, फवारणी कर्मचारी शेख तय्यब, सिस्टर आसमा शेख, सुनंदा चव्हाण, प्राजक्ता लांजेवार, MPW सुभाष पांडव, सिस्टर सुनंदा टिपनवार, फवारणी कर्मचारी मनोज जगधने, भारत वाघ, MPW सुरेश शिंदे, आशा वर्कर सविता साळवे, हिना खान, शुभांगी इंगळे, अनिता कांदे, परवीन शेख, स्वाती कोल्हे, पूनम देहाडे, मनीषा साळवे, शिरीन शेख, शीतल भुईगड, भारती फुलवाडे, दीपा जाधव, स्वाती म्हात्रे, माधुरी मुनवर, मंजुषा नरवडे, रेखा खंडागळे, ज्योती भालमोडे, सुजाता वाहुळे, भाग्यश्री वाहुळे, ज्योती खरात, दीपाली आरती घुसळे, शुभांगी शेजूळ, अनिता रगडे, सेविका यांना पण राज्यस्तरीय पुरस्कार व फुलांचा गुच्छ देऊन सत्कार व सन्मानित करण्यात आलाय. यावेळी संजय सरोदे, गीता म्हस्के, अमोल भूतकर, नागरिक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोलकाता व बदलापूर येथे अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तसेच सखी सावित्री समिती अंतर्गत योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित पायोनियर सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित पायोनियर सेकंडरी स्कूलमध्ये हे प्रशिक्षण देताना एक्सिलेंट तायक्वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक शरद पवार यांनी विद्यार्थिनींना काही प्रात्यक्षिक करून दाखवले व त्यांच्याकडून हे करूनही घेतलं. प्रात्यक्षिक करून घेताना नॅशनल प्लेयर असलेल्या वृषाली लोहाडे, समृद्धी सांगळे व पायल घुगे या खेळाडूंमार्फत शाळेतील विद्यार्थिनींना विविध प्रात्यक्षिक करून त्यांनी दाखवलं आहे.
काही विद्यार्थिनींनी पहिल्यांदाच असा अनुभव घेतल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात, तर काहींना प्रात्यक्षिक करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास व आनंद पाहायला मिळाला. सर्वांनाच आता हे प्रशिक्षण घेणं किती गरजेचं आहे असा आविर्भाव त्यांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त झालाय. कराटेचं प्रशिक्षण आता आम्हाला पूर्ण करायचं आहे असा हट्ट विद्यार्थिनींच्या बोलण्यातून दिसून आला. त्यांच्या बोलण्यातून मुलींच्या निरागस चेहऱ्यावरचा आत्मविश्वास व आनंद बघायला मिळत होता. हा उपक्रम पूर्ण करून घेण्यासाठी मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रमुख उपस्थिती संस्थेच्या कोषाध्यक्षा मीनाक्षी कुलकर्णीत होत्या, तर संस्थेच्या शालेय समिती विभागाच्या अध्यक्षा मधुरा रोंघे या सर्व विद्यार्थिनींचं कौतुक केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार आशा माल्टे यांनी केलंय. या उपक्रमामध्ये एकूण 150 विद्यार्थिनींचा सहभाग होता. उपक्रम व कार्यशाळा करण्यासाठी मुख्याध्यापिका विद्या देशमुख मॅडम तर विभाग मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर मॅडम यांनी सहकार्य केलं आणि यांचंच मार्गदर्शन लाभलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आदर्श घोटाळ्यातील तपास सुरू असताना आरोपींनी प्रशासनाला हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची जमीन किरकोळ किमतीत विकल्याचा माजी आमदार इम्तियाज जलील यांचा आरोप. तर जायकवाडी धरणात 90% अधिक पाणीसाठा, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडणार, गोदाकाठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.